आपण पाहत आहात युवक आधार न्यूज 24। प्रधानमंत्री आवास योजना घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी। संभाजी ब्रिगेड मंठा तालुक्यातील पंचायत समिती मंठा अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या देण्यात आलेल्या सर्व घरकुलांमध्ये घोटाळा झाला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड यांनी निवेदनाद्वारे व्हिडिओ यांना दिली आहे। बालासाहेब ठोणी, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा। आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं जो काही या मंठा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो काही आर्थिक घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या संदर्भात आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं या पंचायत समिती येथे निवेदन देण्यात आलेले आहे। खरं तर केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना असलेली जी काही प्रधानमंत्री आवास योजना आहे ती आवास योजनेचा उद्देश सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येकाला घर मिळणं किंवा ते आशादायी त्या पद्धतीने असणारी जी काही योजना आहे ती योजना भ्रष्टाने एवढी मलिन झालेली आहे की या पंचायत समिती मंठा येथील जे काही अभियंते, जे काही 4 इंजिनियर आहेत, मग त्याच्यामध्ये बिडवे असतील, राठोड असतील, त्याचबरोबर मादनकर असतील किंवा एडेकर असतील, या संबंधित 4 जे काही अभियंते आहेत या अभियंत्यामार्फत संपूर्ण मंठा तालुक्यातील जे काही खेडेगाव आहेत त्या प्रत्येक खेडेगावामधून 25,000 ते 10,000 पर्यंत दुसरे हप्ता टाकण्यासाठी अशा पद्धतीनं वसुली चालू आहे। आणि या वसुलीच्या संदर्भात सर्वसामान्य शेतकरी किंवा जे काही कुटुंबातील लाभधारक व्यक्ती आहेत त्यांनी या पंचायत समिती मंठा येथे वारंवार तक्रार केलेली असताना सुद्धा अद्याप या पंचायत समिती मंठा येथील जे काही संतोष गगनबोने या बीडीओ म्हणून जे काही अधिकाऱ्याखाली असलेली जी काही पंचायत समिती याच्याकडून आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही। याचाच अर्थ होतो की यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याशिवाय जे काही 4 अभियंते आहेत त्या 4 अभियंत्यांनी जो काही भ्रष्टाचाराच्या नावाखाली जो काही उधाळ किंवा जो काही उन्माद माजवलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मी या पंचायत समिती मंठा येथील जे काही गटविकास अधिकारी आहेत संतोष गगनबोने यांना संबोधतो का, कारण की त्यांच्याशिवाय ह्या गोष्टी होणं शक्यच नाहीत। खरं तर या मंठा तालुक्यामध्ये 15,000पेक्षा जास्त घरकुल आहेत आणि 15,000 गुणिले आपण 10,000 जरी धरले तर 15 कोटीपेक्षा अधिक पैशाची जी काही वसुली आहे ती वसुली या मंठा पंचायत समितीमधून झालेली आहे। म्हणून संतोष गगनबोने जे काही गटविकास अधिकारी यांना मी अशी विनंती करतो की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अशी विनंती करतो की हे जे काही 4 अभियंते आहेत या 4 अभियंत्याची जी काही पगार आहे जी पगार फक्त हजारोमध्ये असताना सुद्धा त्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या जे काही लाखोच्या गाड्या असतील, बंगले असतील, या संबंधित सर्वांची एक तुम्ही चौकशी समिती नेमून एक संबंधित जे काही ते संपत्तीच्या संदर्भात तुम्ही चौकशी समिती नेमून त्या जे काही झालेला भ्रष्टाचार आहे आणि लोकांच्या आलेल्या तक्रारी आहे या तक्रारीचं निवारण जर येत्या 8 दिवसात केलं नाही तर याच पंचायत समिती मंठासमोर संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं व सर्व गाव खेड्यातील लाभधारकांसोबत आम्ही या पंचायत समिती समोर आंदोलन करणार आहोत। एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड।